श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहे। तर एक कस्टमर असा आहे की त्यांचा मापाचा ब्लाऊज नाही आहे, म्हणजे मुलगी आहे आणि थोडं तब्येतीने सुद्धा ती जास्त आहे, त्याच्यामुळे त्यांनी आणि लांब राहतात, त्याच्यामुळे त्यांनी स्वतः मेजरमेंट असं घेऊन दिलेले आहेत मला। तर आता मी याच्यामध्ये किती वाढवायचं काय वाढवायचं ते वाढवून मी पेपर कटिंग करणार आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग बघणार आहोत। तर त्यांनी दिलेले आहे पूर्ण उंची 14.5। तर त्यांनी मेजरमेंट मध्ये दिलेलं आहे 14.5। तर 1 इंच वाढवायचा असतो, पण मी 2 इंच वाढवणार आहे कारण थोडं तब्येतीनं आहे। तर 14.5 त्यात 15.5 म्हणजे आपण 1-1.5 इंच वाढवणार आहोत। शिवून 14.5 होणार, त्यात खाली 1 इंच 1.5 इंच वाढवल्यामुळे 16 आलं। पूर्ण छाती आहे 10.5। 10.5 मध्ये आपण 2 इंच वाढवणार आहोत। 11.5 12.5। प्रिन्सेस कटला थोडंसं जास्त घ्यावं लागतं। तयार 10.5 आहे, तर आपण 2-2.5 इंच वाढवणार आहोत। मी 13 घेतलेला आहे कारण प्रिन्सेस कटला पुढील भागात मार्जिन मध्ये कपडा जास्त पकडायचा, तब्येत जास्त असेल तर। शोल्डर घेणार आहे 2.25 आणि पुढील गळा 6.5 पण 2.25 घेतलेला आहे। 6.5 वर मार्किंग केलेलं आहे। आपण शोल्डर 3.5 4.25 घेणार आहोत। आणि मुंडा 6 घेणार आहे। इथून पण 4.25 घ्यायचं आपल्याला। इथून पण छातीचा माप टाकायचं आहे। जे नवीन आहेत, ज्यांना खरंच ब्लाऊज शिकायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ चांगला आहे। एकदम फास्ट सांगितलं तर काही समजणार नाही, म्हणून मी स्लो मध्ये सांगत आहे। तर हे पहा, इथून आपण पूर्ण उंची घेतलेला आहे। इथून 2.25 गळा रुंदी घेतलेला आहे। इथून पुढील गळा 6 घेतलेला आहे। इथून सुद्धा 2.25 घ्यायचा। असं आपण चौकोन पेटी बनवून घ्यायचं आहे। आपल्याला जसं गळा हवा आहे तसं आपण गळा काढू शकतो ब्लाऊज कटिंग करताना। आता मी हे राउंडिंग देणार आहे कटिंग करताना। पुढील गळ्याला सुद्धा आकार देणार आहे। तर इथून ब्लाऊज फिटिंग मेजरमेंट आहे 10.5। तर इथं आपल्याला मार्किंग करायचं आहे। इथून आत मी 1 इंच घेणार आहे, तिथून पुढे 1/2 इंच घेणार आहे। इथून आपल्याला 4.5 घ्यायचा आहे। इथून 4.5, इथून 3.5, तर वरती सुद्धा मी 4.5 वर मार्किंग करणार आहे। इकडे 1/2 इंच, इकडे 1/2 इंच। तर हे आपल्याला अशा प्रकारे
तर अशा प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे त्या टक्सला कटोरीसारखं आकार येणार. तर आता इथं आपल्याला 1.5 इंच कमी होणार आहे, तर ब्लाऊज कटिंगमध्ये आपण 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर हे पहा 2 भाग आहे, हे पुढील भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. हे पहा अशा प्रकारे आकार येतो. हे कपड्यामध्ये आपल्याला 1.5 इंच कट करून घ्यायचं आहे. क्रॉस कट करायचं, कारण टक्स मारल्यानंतर कटोरीसारखा शेप येतो. डायरेक्ट असं राऊंड कटिंग केलं तर पुढील बाजू चपटी होणार. तर हे बघा, हा पुढील भाग आहे. तर आता आपल्याला काय करायचं, मागील भाग आहे. तर हा मुंड्याचा आकार आहे, हा पाठीमागील गळ्याचा आकार आहे. तर पाठीमागील गळा आहे 10 ते 10.5. तर हे पहा मी मार्किंग केलेलं आहे. तर अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आपल्याला. जसं डिझाईन हवं आहे ते आपण ब्लाऊजवर कटिंग करू शकतो. तर हे बघा असा राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. हे पहा राऊंड शेप, पेपरवर असं राऊंड कटिंग करून घ्यायचं आणि जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही ब्लाऊजवर कटिंग करू शकता. तर हा मुंड्याचा आकार आहे. थोडंसं आपल्याला इथं आकार व्यवस्थित आला नाही, व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे फुगा येणार नाही, मुंड्यामध्ये फुगणार नाही, एकदम व्यवस्थित फिटिंगला बसणार ब्लाऊज. हे पहा आता आपण बाही कट करून घेणार आहोत. तर बाहीची रुंदी अशी घ्यायची आहे 9.5, 9.5, 10.5, 11.5, 2 इंच वाढवणार आहोत. तर हे पहा अशा प्रकारे मी दोन भाग असणार असा पेपर घेतलेला आहे. तर आपल्याला आता 9.5 आहे, त्यात 2 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 11.5. तर इथून रुंदी टाकायचं. हे पहा हा ओपन पीस आहे आणि इकडं बंद बाजू आहे. तर आपण 11.5 घेतलेला आहोत. तर त्यांचे पूर्ण तयार बाही आहे 9. तर आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 10. इथून आपण 10 असं टाकायचं लांबी, इथून पण 10 टाकायचं. ते टाकून घ्यायचं आपल्याला. तर त्यांचा दंड घेर आहे 7. हे पहा फिटिंग तयार 7 आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही घेऊ शकता मार्जिन वाढवून. आणि इथून आपल्याला मी इथून 2.5 इंच घेणार आहे आतमध्ये, इथून मुंड्याच्या साईडला. परत इथून मी 1 इंच, इथून सुद्धा आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे, म्हणजे आकार द्यायचा असा. अशा प्रकारे माशासारखा आकार आला पाहिजे, म्हणजे मुंड्यामध्ये फुगणार नाही. अशा प्रकारे हा फिटिंग 7 आहे. इथून मार्जिन 2 इंच घेतलेला आहे. इथून मी असा क्रॉसमध्ये आखून घेणार आहे. तर आता आपण बाही कट करणार आहोत. अशा प्रकारे कटिंग करायचं. हा पाठीमागील भाग आहे, हा पुढील भाग आहे. पुढील भाग थोडा खोलगट असतो. तर हे पहा पुढील भाग खोलगट आहे, पाठीमागील भाग असा येतो. तर ही झाली बाही. तर ही झालं पाठीमागील भाग. प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण केलेला आहोत. आता आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. हा पुढचा भाग आहे.
पहा, मी अशा प्रकारे पाठीमागील बाजू कट केलेला आहे. पूर्ण कटिंग दाखवणार नाही, व्हिडिओ खूप मोठा होणार. तर आपण असा आकार द्यायचा. हे बघा, मी राऊंड दिलेला आहे. आता मला पानगळा काढायचा आहे. हे पहा, मी अशा प्रकारचा आकार दिलेला आहे. जेवढं तुम्हाला खोलगट हवा आहे त्या प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता. आता मी कटिंग करून घेणार आहे. हे पहा, अशा प्रकारे जास्त डीप हवा असेल तर डीपसुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. तर हे पहा, अशा प्रकारे झालेलं आहे. हे पहा, किती सुंदर पानगळा आलेला आहे. तर तुम्हाला अजून असं मोठा गळा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. आणि याला मी आता डिझाईन करणार आहे. तर मी अशा प्रकारे बाही कट केलेला आहे. आता बाहीला सुद्धा आपण डिझाईन करून घेणार आहोत. तर हे पहा, मध्ये काढलेलं आहे. दोन्ही समान पकडायचा कपडा, वर खाली करायचं नाही. तर असं मध्ये काढून घ्यायचं आपल्याला. तर नॉर्मल कट मारायचे. आता वरून मी 2.5 इंच घेतलेला आहे. असं क्रॉसमध्ये 2 इंच घेतलेला आहे. सुद्धा मी 2 इंच घेतलेला. अशा प्रकारे कट केलेला आहे. अशा प्रकारे आपण बाहीला सुद्धा डिझाईन करणार आहोत. हे पहा, आणि इथं आपण स्टोन किंवा मणी जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही लावू शकता. तर हे पहा, अशा प्रकारे मी कटिंग करून घेतलेलं आहे ब्लाऊज. हे प्रिन्सेस कट आहे. तुम्ही सुद्धा घरी जर नवीन शिकायचं असेल तर काय फार अवघड नाही आहे. तुम्ही सुद्धा कटिंग अशा प्रकारे करू शकता. अशा कलरचं अस्तर नाही आहे म्हणून मी हे लावलेलं आहे. आता मला बाहेर जाण्यासाठी वेळ सुद्धा नाही आहे. आता हे तुम्हाला डिझाईन सुद्धा मी बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रिन्सेस कट करू शकता. हे कटिंग पूर्ण झालेलं आहे. तर मी अशा प्रकारे हे कटिंग केलेलं आहे. आणि तुम्हाला शिवून सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता मी दाखवलंच तो पण खूप मोठा व्हिडिओ होणार. आणि तुम्ही नक्कीच, मी लवकरच अपलोड करीन शिवल्यानंतर. आणि हे बाहीला सुद्धा मी डिझाईन केलेलं दाखवणार आहे कशा प्रकारे. आणि एकदम मी सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि शिवून सुद्धा मी लवकरच दाखवेन. जर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटू. तुम्हाला प्रत्येक डिझाईनचं मी ब्लाऊज दाखवणार आहे. हळूहळू दाखवत आहे. माझं सुद्धा क्लास झालेला नाही. मी असंच बघून बघून मी शिकलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा शिकू शकता. व्यवस्थित शांतपणे व्हिडिओ एकदा बघितलं म्हणून येणार नाही तुम्हाला. खूप मेहनत घ्यावी लागते. मी सुद्धा नवीन असताना 100 ब्लाऊज बिघडवले आहे. तेव्हा मी कुठंतरी शिकलेलो आहे. तर व्हिडिओ आवडला लाईक. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ.